अश्विन, आज राज्यभरात चर्चा आहे आणि उत्साह आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाचा। नगर परिषदा, नगर पंचायती यांचाच निकाल समोर येणार आहे, त्यामुळे सगळ्यांनाच वेध आहेत त्या दोनही निकालांचे। राज्यामध्ये आज 286 नगर परिषदा आणि नगर पंचायतींचे निकाल लागतील। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। अंबरनाथ शहराचा विचार केला कल्याणमधल्या तर अंबरनाथ शहरात 59 जागांसाठी मतमोजणी पार पडेल, पण कालच पोलिसांना करावा लागलेला लाठीचार्ज आणि त्यापूर्वी झालेला गोळीबार यामुळे अंबरनाथमधली ही निवडणूक कमालीची चर्चेत आहे। अंबरनाथमधल्या महात्मा गांधी शाळेमध्ये ही मतमोजणी पार पडेल आणि मतमोजणीच्या ठिकाणी गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रचंड मोठा बंदोबस्त तैनात ठेवलेला आहे। 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। इथे थेट सामना महायुतीतच पाहायला मिळतोय। एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप असा हा सामना रंगणार आहे। त्यामुळे आज अंबरनाथ शहरामध्ये, अंबरनाथ नगर परिषदेमध्ये सत्ता कुणाची याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। काल दिवसभर मतदान होत असताना जर कोणत्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सगळ्यात जास्त गोंधळ झाला तर ती नगर परिषद म्हणजे अंबरनाथ नगर परिषद। काल झालेल्या मतदानाच्या नंतर आज मतमोजणी होणार आहे आणि मी त्याच मतमोजणीच्या केंद्रावर आहे। अंबरनाथ नगर परिषद ही राज्यातली सगळ्यात वादळी नगर परिषद ठरलेली आहे, कारण की मतदानाच्या दिवसापर्यंत या ठिकाणी मोठे गोंधळ बघायला मिळाले होते। शेवटी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता। काल ज्यावेळी मतदान सुरू झालं अगदी त्याच वेळी सुरुवातीला 200 बोगस मतदार देखील या ठिकाणी पकडण्यात आले होते। काँग्रेस आणि भाजपने हा आरोप केला की शिंदेंच्या शिवसेनेकडून हे बोगस मतदार जे आहेत ते आणण्यात आले होते। त्यानंतर इथे भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडे देखील बघायला मिळाले होते आणि या परिस्थितीमध्ये, या गोंधळाच्या वातावरणामध्ये काल दिवसभर इथे मतदान पार पडलेलं आहे आणि आता मतपेट्या सील पॅक झालेल्या आहेत। काल दिवसभर गोंधळाचं वातावरण होतं आणि आज ज्यावेळी मतमोजणी सुरू होईल त्यावेळी देखील गोंधळाचं वातावरण इथे असू शकतं। इथे राडे होऊ शकतात, भांडणं होऊ शकतात आणि म्हणूनच पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। एका बाजूला शिंदेंच्या शिवसेनेकडून मनीषा वाळेकर या रिंगणात आहेत, तर दुसरीकडे भाजपकडून तेजश्री करंजुले या नगराध्यक्षपदासाठी इथे उभे आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देखील या ठिकाणी चांगला उमेदवार आहे आणि काँग्रेस आणि उपाठाकडून देखील चांगले उमेदवार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।